आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा आज शनिवारी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता। जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये आयोजित या मेळाव्यात खासदार शाहू महाराज छत्रपती आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुतीची चोरून सत्ता आली असली तरी सामान्य माणसाला काय मिळालं असा सवाल उपस्थित करत महायुती सरकारवर जोरदार बोचरी टीका केली। राजकारणात माणसं येतात आणि जातात, मात्र माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील आहे। गेलेल्यांबाबत मी विचार करत नाही। जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी कशालाच भीत नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांनाही फटकारले। पदासाठी जाणारी माणसं आपण ज्यांना भरपूर दिलं, सगळं दिलं, ती माणसांनी केली या ठिकाणी निघून गेले। मला वाईट वाटायचं कारण या ठिकाणी नाही। माणसं येतात जातात, परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी ही बंटी पाटील आहे। हे मी कधी म्हणणार नाही, माणसं येऊ दे जाऊ दे, त्याचा फरक या ठिकाणी पडणार नाही। लोकांच्या मध्ये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला कुणाचं टेन्शन नाही। ज्यांना मोठं केलं ते जातात, हा अनुभव अनेकदा मला या ठिकाणी आलेला आहे। परंतु माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, आज जे काँग्रेस कमिटीमध्ये तुम्ही आलेला, तुम्ही एकनिष्ठ म्हणून आलेला, तुमचा निर्णय पक्का आहे की आता काँग्रेस बरोबर राहायचं, बरोबर आहे ना? तुमचा निर्णय पक्का आहे, काँग्रेस बरोबर राहायचं। माझी कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे, माझी इथं आलेल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे, आजपासून तुम्ही काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून या ठिकाणी राहिलेला कुठलाही दुसरा विचार या ठिकाणी करू नका। ज्याचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी निर्णय घेतलेला आहे, ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी घेऊ शकतात, परंतु शेवटच्या आठवड्यात, शेवटच्या 15 दिवसात, शेवटच्या महिन्यात निवडणूक लागल्यावर मला फसवायचा कोणी प्रयत्न केला तर तो माझ्या टार्गेटवर असेल हे मला विश्वास आहे। ज्याला निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊ दे। काँग्रेस हा महासागर आहे, काँग्रेस हा मोठा महासागर आहे। काँग्रेसमध्ये एक थेंब पाणी बाजूला गेलं म्हणून या महासागरातलं पाणी आटणार नाही हे मला या ठिकाणी आहे। ज्याला निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊ दे। समर्थ ताकद तुमच्या जीवावर लढाई करण्याची बंटी पाटलाची आणि शाहू महाराजांची या ठिकाणी ताकद आहे। खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन केलं। आमदार जयंत असगावकर यांनी सर्वसामान्यांना मोठं करण्याचं काम काँग्रेसनं केलं। कोल्हापूर शहराचा विकास करायचा असेल तर आमदार सतेज पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही असं सांगितलं। ज्यांना पदं मिळाली त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्याशी प्रामाणिक राहण्याची भूमिका ठेवा असं आवाहनही त्यांनी केलं। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी गेले ते स्वार्थी, राहिले ते आमचे सारथी असल्याचं सांगत सत्तेला लाथ मारून निष्ठेच्या बाजूने उभं राहण्याची भूमिका ज्यांनी स्वीकारली त्यांचं ऋण विसरून चालणार नाही असं स्पष्ट केलं। तो खरा पराजित होत असतो आणि कधी अंधार पडला तर एखादी पंथी त्या ठिकाणी उजेड देते। मग कशाला काळजी करते? आपल्या बाजूला सूर्य आहे जो खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या कोल्हापूर महानगरपालिकामध्ये हा उजेड आल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही। एवढंच या माध्यमातून सांगतो। फार वेळ घेणार नाही कारण हा लढा मोठा आहे। हा लढा आपण एकजुटीनं पुढे गेलं पाहिजे। त्या लढामध्ये एकत्र या ठिकाणी उभारलं पाहिजे। आपण कुठेही त्या ठिकाणी मागे पडून चालणार नाही। सत्ता असो किंवा सत्ता नसो, पण महानगरपालिकेमध्ये जसं मगाशी अनेक वक्तांनी उल्लेख केला की काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी म्हणून आपण ताकदीने या ठिकाणी लढायला पुढे जायचं आहे। तुम्ही काळजी करू नका, आपल्या मागं आदरणीय बंटी साहेब, आदरणीय महाराज, आदरणीय मालोजीराजे असतील किंवा आमचे सर्व प्रमुख असतील, ते ताकदीने या ठिकाणी उभा राहणार आहेत। माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला अपयश आल्यानंतर ईव्हीएम घोटाळा करून भाजपनं विधानसभा निवडणूक जिंकली असा आरोप केला। शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी मेहजबीन सुभेदार, सलीम मुल्ला, अण्णा बराले, विनायक फाळके, राजेश लाटकर या सर्व माजी नगरसेवकांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं। थेट पाईपलाईनमध्ये खोडा घालून शहरवासियांचं पाणी बंद करण्याचं घाणेरडं राजकारण विरोधकांकडून करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला। अमर समर्थ यांनी आगामी निवडणुकीत जनतेची ताकद आमदार सतेज पाटील यांच्यासोबत असेल असा विश्वास व्यक्त केला। माजी उपमहापौर भूपाल शेटे, माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी, दुर्वास कदम, आनंद माने यांनी मनोगत व्यक्त केली।
यावेळी माजी महापौर ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे, मारुतराव कातवरे, भीमराव पवार, राजश्री सोनवणे, स्वाती येवलुजे, अश्विनी रामाणे, शोभा बोंद्रे, ॲडव्होकेट सूरमंजिरी लाटकर, वंदना बुचडे, सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, दौलत देसाई, बाळासाहेब सरनाईक, संध्या घोटणे, वैभवी जरग यांच्यासह काँग्रेसचे सर्व माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.